गोष्टीचे नाव आहे कबूतर आणि मुंगी. एका झाडावर एक कबूतर राहत होते. एक दिवस खूप जोराचा पाऊस आला. नदीला अगदी पूर आला. कबूतर मनात म्हणाले, आपण आता दुसरीकडे कुठेतरी राहायला जाऊया. म्हणून ते उडणार. तेवढ्यात त्याला झाडाखाली एक मुंगी दिसली. सगळीकडे पाणी झाल्यामुळे बिचारी अगदी घाबरून गेली होती. मुंगी म्हणाली, कबूतर दादा, मला नदीपलीकडे ने ना, नाहीतर मी मरून जाईन रे. कबूतर म्हणाले, अगं पण मी कसे नेऊ तुला? तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. झाडाचे एक मोठे पान कबुतरांनी तोडले. त्या पानावर ही मुंगी घट्ट पकडून बसली. मग काय, मुंगीबाईने ही नदी अगदी सहज पार केली. मुंगी म्हणाली, कबुतरा, तुला कधी मदत लागली तर नक्की सांग बरं का. कबूतर हसून म्हणाले, पिटुकल्या पिटुकल्या मुंगीबाई, दुसऱ्यांच्या मदतीला नका धावू बाई. मुंगी म्हणाली, बरं बाबा. असेच काही दिवस गेले. एक दिवस कबूतर दमून झाडावर बसले होते. तेवढ्यात तेथे एक शिकारी आला. त्याने कबूतराला मारण्यासाठी नेम धरला. ते या मुंगीने बघितले आणि धावत ती त्याच्या पायावर चढली आणि शिकाऱ्याला कडकडून चावली. त्यामुळे शिकाऱ्याचा नेम चुकला आणि कबुतराचा जीव वाचला. मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो बरं? कधीही कोणाला कमी लेखू नये.